नदीच्या पवित्र तीरावर वसलेलं रांजणी हे एक ऐतिहासिक, संस्कृती समृद्ध आणि आदर्श गाव आहे. या गावात असलेले पुरातन नरसिंह महाराजांचे मंदिर बाजीराव पेशवे यांनी बांधून दिले होते, अशी गावाची जुनी आख्यायिका सांगितली जाते. या प्राचीन मंदिराचा गावातील सर्व जाती, धर्म आणि पंथातील नागरिकांनी एकत्र येऊन जीर्णोद्धार केला आणि आज येथे नव्याने उभं राहिलेलं भव्य मंदिराच्या उत्तर बाजूने मीना नदीचा निर्मळ प्रवाह वाहतो आणि जणू ही नदी संपूर्ण गावाला कवेत घेते. ग्रामदैवताचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे आठवड्यातील प्रत्येक शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता होणारी भव्य महाआरती. या उपक्रमाची दखल महाराष्ट्र राज्य मंदिर परिषदेने घेतली आणि या महाआरतीचा गौरव केला. गावाच्या वैभवात भर घालणारे आकर्षक प्रवेशद्वार येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. दशक्रिया घाट, स्मशानभूमी परिसर, मंदिर परिसर आणि नदीकिनारी संरक्षण कठडे, पाणी आणि प्रकाशाची योग्य व्यवस्था ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. एक वेगळा आणि संवेदनशील उपक्रम म्हणून दशक्रिया घाट तसेच दलित वस्तीमध्ये गरम पाण्यासाठी सोलर यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच सौरदिव्यामुळे रात्रीचा अंधारही दूर करण्यात आला आहे. गावात 7 अंगणवाड्या कार्यरत आहेत. तसेच 1ली ते 4थी पर्यंत शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या 2 प्राथमिक शाळा आहेत. या शाळा डिजिटल सुविधांनी सुसज्ज असून शाळेचा परिसर अत्यंत सुंदर आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 4 ठिकाणी आरओ फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली आहे. जलसाठा वाढवण्यासाठी लोकसहभागातून आणि श्रमदानातून ओढ्यांवर 5 ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. लोकसहभागातूनच खिलारी मळा येथे रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. दलित वस्ती खुडेमळा आणि नदीपलीकडील सोनवणे वस्ती येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कॉन्क्रीट रस्ते तयार करण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच रोजगार निर्मितीसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. मी वैशाली संतोष बारोकर, मुक्काम पोस्ट राजनी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी ग्रामपंचायतीतून आरिवेक शिक्षण घेतलं. आरिवेक शिक्षणामधून माझा छोटासा व्यवसाय चालू झाला. त्यामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली. रांजणी गाव हे ॲनिमिया मुक्त गाव आहे. शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी नियमितपणे करण्यात येते. आयुष्मान भारत कार्डसाठी 100% काम पूर्ण करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. दिव्यांग कल्याण खर्चही 100% करण्यात आला असून दिव्यांगांचे UID कार्ड पूर्णतः उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला व बालकल्याणासाठी 10%, मागासवर्गीय कल्याणासाठी 15% खर्च 100% करण्यात आलेला आहे. नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच सौ छाया बंडू वाघ, रांजणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. हे मुख्यमंत्री समृद्ध राज्य अभियान चालू झाल्यापासून आम्ही अनेक कामं चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. अभियान सुरू झाल्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात रंगकाम दुरुस्ती करून सुशोभीकरण केले, तक्रार पेटी बसवली, ग्रामपंचायतची स्वतंत्र वेबसाईट तयार केली. ग्रामपंचायत परिसरामध्ये सर्व शाळा, अंगणवाड्या, सार्वजनिक ठिकाणी CCTV बसविले. सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू केले. नळपाणी पुरवठा, विहिरीवर सोलर बसविले. अनेक बचत गटांची स्थापना केली. शेतकरी उत्पादक गट महिलांसाठी ओपन केला. कर वसुलीसाठी विशेष मोहीम, आठवड्यातून 1 दिवस सर्व महिला ग्रामस्थ मिळून गावामध्ये स्वच्छता करण्यात येते. श्रमदानातून वनराई बंधारे केले. 5 वनराई बंधारे पूर्ण केले आहेत. हे अभियान आमचं तालुकास्तरीय तर आहेच, जिल्हास्तरीय आहे, परंतु राज्यस्तरीय सुद्धा आहे आणि आम्ही राज्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचं काम करू. भीमाशंकर ॲग्रो कंपनी आणि जय किसान कंपनी यांच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी विक्री केली जाते. गावात 2 महिला शेतकरी उत्पादक गट असून ते प्रभावीपणे कार्यरत आहेत. 100% कुटुंबांतील महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत 70 ते 80 कुटुंबांना केळी लागवडीसाठी अनुदान मिळाले आहे. गावातील 90% क्षेत्र ठिबक सिंचनाखाली असून पाण्याचा योग्य वापर केला जात आहे. 150 ते 200 कुटुंबांनी विहिरी व बोरवेलसाठी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सोलर पाणी पुरवठ्यामुळे वीज बचत होत आहे. महिलांसाठी कृषी सहली, सक्षमीकरण कॅम्प तसेच एकल विधवा महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. वृक्ष संगोपनाच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेतून रोजंदारी दिली जाते. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे 100% काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात संपूर्ण प्लास्टिक बंदी असून प्लास्टिक वापरल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जातो. गायरान क्षेत्रात जवळजवळ 3000 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष उपक्रमांतर्गत घरांवर स्कॅनर लावून कर भरण्याची माहिती प्रत्येक कुटुंबाला देण्यात आली आहे. कर वसुली
वसुली स्कॅनरच्या माध्यमातून केली जाते. 2011च्या जनगणनेनुसार रांजणी गावाची लोकसंख्या 3800 इतकी आहे. गावातील घटना, विशेष कार्यक्रम, ग्रामसभा व कर वसुलीची माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे एकाच वेळी सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाते. सुंदर, स्वच्छ माझं गाव रांजणी.